जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अवी जुंजुर्डे या युट्यूब चॅनल वर. तर बघा सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि मस्त आता सकाळचं वातावरण बघा फ्रेश. आणि सगळ्यात मेन कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच. तर आमच्या घराची चाललेली आता शिफ्टिंग, थोडं थोडं सामान जे काही घ्यायचं ते म्हणजे चालू झालेलं आहे. तर काल आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की उद्या तुम्ही ब्लॉग नक्की बघा, कारण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या चाळीचे म्हणजे खोल फिटिंग चालू आहे आणि आम्हाला तिकडे न्यायची आहे. तर बघा सकाळचं वातावरण. तर सकाळी सकाळी किती मस्त असं शिरळ राहतं. आणि गायांना मक्का पण आणलेली ती, तर मक्का पण टाकून दिलेली. बघा बघा चाललेलं आहे पोरांचं पण खेळायचं, सोनपापडीचं आणि शंभूचं. तर आता इकडं चाळी खोलाय चालू म्हणलं, त्याच्यानंतर पोरं इकडंच राहणार आहे. लागन बरं का हाताला काही वायर पा. शंभू खाली काही लागन. शंभू तुला अजून आंघोळ करायची पिल्लू. शिवलं पाव. आणि बघा हे काय आता सगळं म्हणजे जी आमची चाळी होती तुम्ही म्हणजे अगोदरच्या ब्लॉग मध्ये बघितलेलीच. तर सगळं व्यवस्थित असं म्हणजे जे कांद्याचे कप्पे आहे ते बी बाहेर काढलेले आहे. आणि हे जे कांद्याची बॉक्स आहे आपले ते पण बाहेर काढून ठेवलेले आहे कालच. आणि आणि एवढा पसारा पत्रे आहे ते सगळा. सगळं ही पोल ते सगळं काढलं आता. तर बघा इकडे आपली चाळी आहे ती, आणि चाळी खोलल्याच्या नंतर कशी दिसू राहिली चाळी आपली. सगळा पसारा काढला इतकं ना. म्हणजे हे वाटत होतं ना. आणि आपलं कसं सगळा पसारा इथंच राहायचा ना, हा जे काही लागत नाही ते सगळं स्टोर रूम सारखं. आणि आता बघा इकडला बॉक्स बाकी आहे म्हणजे खोलायचा. तर आता जे मिस्त्री येतील आणि ते आता खोलणार आहे. काय का इकडे तुमचं वायर आहे इथं वायर वर कसं पापडी. रोज रोज तिथं. आपली जी कांद्याची चाळी का ती एक नंबर आपल्याला तिकडे नवीन घराकडे शिफ्ट करायची होती. कसं चाळी तिकडे नेल्याच्या नंतर शेतकऱ्याचं सगळं अर्ध सामान चाळीमध्येच राहतं. काही बी असो धान्याच्या गोण्या म्हणा. आज सकाळी सकाळी आरुष पण ते आबानी दोघांनी तिकडं धान्य म्हणजे जे गहू होते ते सगळे नवीन घर नेऊन टाकले, कारण सगळे इथं होते. आता इथलं सगळं मोकळं करायचं म्हणल्यावर मग सगळ्याच वस्तू नाही तिकडं. टेलर मध्ये हे नेलं बाई, ना. जेव्हा आपण हे करतो किती सामान निघलं ऍडव्हान्स पाय ना. चल तिकडं. ते झालं मुरुम नेलं तुमचं म्हणणं. नाही नाही येण्यात हे इथं नांगरून टाकतील डायरेक्ट. हा ना तिकडून तळ्यातून मुरुम आण लागणार आहे आता. तळ्यातून आणायला लागलं. किती मोठी चळी होती पाय ना. किती मोठी चळी ती. हे स्टँड न्यावं लागेल गोण्या ठेवायला. ते सगळं न्यावं लागणार आहे आता. बघा हे जे बॉक्स आहे आपले दोन आता हेच राहिले. तर इथं जे काढून घ्यायचे बाहेर आता येते नसते का मामान ते आणि घेते. येतीलच ना. काल लवकर आले होते. इतकं असं मोकळं वाट राहिलं ना, असं वाट राहिलं काही ते हरवल्याने वाट राहिलं. हरवले. बघा ना आपलं जे चाळीतला बारदाना ते किती खराब झालेलं आहे. आणि आता तिकडे न्यायचं म्हटलं सगळा पसारा आपल्याला एकदम साफसफाई करूनच न्यावं लागणार आहे. जेव्हा न्यायचं का त्यावेळी सगळं स्वच्छ करून न्यावं. हे बघ किती जाळी जुळी झाली. हा ना. आणि कसं आपलं लेबर बी राहत होतं त्याच्यामुळे भरपूर राडा व्हायला त्याच्यामध्ये. आणि कसं राहतं आता कोणता बी लेबर असो त्यांना बी राहा जागा द्यावाच लागत. हा ना द्यावाच लागते आणि ना. ही जी चाळी का ती आपल्याला तिकडे न्यायला नंतर जनावरांनाच करायची आहे. जी आपल्या कांद्याची चाळ आहे ती नंतर म्हणजे मोठी बनवायची, त्यासाठी मटेरियल आणायचं आहे. आता बघू आता आहे का नाही. हा पण सगळं म्हणजे सगळ्या वस्तू कसा म्हणजे सगळ्या व्यवस्थित चाळीमध्ये किंवा याच्यात घरात आपण किती ठेवणार आहे ठेवून असं जास्त नाही ठेवीत. जे काही बिनकामी राहते सगळं चाळीत ठेवलं जातं. पण मग आता तिथलं बी सगळं काढून आणि आता न्यायचंय. बघा म्हणजे आपल्या जेव्हा भाभींच्या राहत होत्या तेव्हा एकदम सगळं मस्त सारून अशा घ्यायचं. सारून घ्यायच्या चाळीमध्ये आणि एकदम भारी वाटायचं. आणि आता ही चाळीमध्ये नुसतं थोडस पण उखरलं तर असं म्हणजे अंगाला काटा येतोय किती असं उखरल्यावर. पण आता काय करणार. आणि यांना हे पुरावर रान निघणार आहे आपलं. हा ना. हे सगळं लिंब इकडलं ते पण तोडतील ना. सगळं हे झाड राहिलं पाहिजे आंब्याचं इथलं. आंब्याची त्याची ते राहिली. आता मध्येच कोपऱ्यावर ना का त्याच्यामुळे आता ते हे नाही दोन झालं. नाही राहायचे आंब्याची एखाद्या वेळी. ते राहीन बांधाचे राहतील. बांधाचे राहतील. तेच ना. त्याचे. मोटर झाली. मोटर चालू झाली काय. हो पैप निघला काय. अशा मसून बापडे आम्हाला आवाज तर द्यायचा ना. हा पैप निघला म्हणून. इथं पाणी भरून घ्यावं लागेल एकदा. हा ना. लहान पाईप आहे. लहान पाईप. आज पाणी भरा ड्युटी कोणाची आहे. दर्शन बापडी बसन गावात तिथं लय पाणी मारी ती मोटर. पटकन
तर बघा वाजलेलं आहे 5 आणि आज सकाळपासून पण इतकी कामाची गडबड झाली, त्याच्यामुळं सकाळच्याच ब्लॉग मध्ये आता पण ब्लॉग तोच दोन्ही मिक्स ब्लॉग बनवणार आहे. तर सकाळच्याच ब्लॉग मध्ये आम्ही आता व्हिडिओ बनवतोय. तर बघा तुम्हाला सकाळी दाखवलं चाळीचं काम, आपली चाळी तिकडे न्यायची म्हणून. आणि मग आज चाळी खोलायची होती, पाईप ते खोलायचे होते. तर जेसीबी पण आलेले आहे आणि ते मामन ते पण आलेले आहे. चला मी तुम्हाला दाखवतेच आपल्या चाळीचं म्हणजे किती किती काम केलं आज त्यांनी दिवसभराचं. शू शू उठला तू? हा उठला खरे. बघा त्यांनी दिवसभर आज मस्त अशा काहीच्या ते बनवल्या. तर शर्टच्या आणि काहीच्या ते म्हणजे इयरिंगचंच काम राहतं, त्याच्यामुळे त्यांना 1-2 दिवस जाणारच आहे. आणि नवीन शेड बनवायचं म्हणल्यावर कसं. आणि इकडं जेसीबी पण आलेलं आहे. तर आपल्या जे चाळीचे पोल होते लावेल खाली म्हणजे गड्डी घेऊन हे केलेले ते. तर ते आता जेसीबी बोलवलं होतं बघा ते पोल पण काढायला. आणि इकडे आपले कांद्याचे बॉक्स काढून ठेवलेले आहे बघा. म्हणजे आता चाळीचं काम म्हणल्यावरच्या नंतर कसं 8-10 दिवस लागणारच त्याला. आता 2 चाळ्या आहे, एक कांद्याची आणि एक गायांचं शेड. बघा शंभूच्या पप्पाची पण काय गडबड चाललेली आहे, दोऱ्या बिऱ्या सोडून घ्यायच्या. आणि कसं आता हे जडच काम आहे त्याच्यामुळे भरपूर जण लागत आहे काम करायला. शंभूचं पण चाललेलं आहे. शंभू इकडे, शंभू वायर पाय खाली पाहिलं का. बघा आमचं शंभू आता कसं पळतच आलेला आहे आणि चाललेलं आहे काम. तर चला आता मी आता जे आपले चाळीवाले मामा आहे तर त्यांना चहा टाकिणार आहे. तर सगळेजण मस्तपैकी असं दिवस माळावर टायमाला चहा घेऊ. बघा आलेली होती वरती मी आणि खाली कसं वायर ते भरपूर आहे त्याच्यामुळं मला वरूनच ब्लॉग बनवू. बघा शंभूला नुसतं आवाज द्यायचा उशीर, शंभू लगेच पळत येत. हा ना शंभू, हा इकडे पिल्लो. दीदी पण आली. हा व्हिडिओ काढायला आलते बर मी. नाही काहीच काम नाही. चला खाली जायचं चहा प्यायचा ना. चहा कोणाला प्यायचा. बघा आपल्या घराच्या आजूबाजूला किती मस्त असं हिरवगार आहे. आणि तिकडे आपली डबरीमध्ये बाजरी पण आहे. तर आम्ही बाजरीमधली मक्का परवा दिवशी सुपटून झाली सगळी. आणि आपल्या घरी पाठीमाग डोंगळे घास बाजरी ते. आणि इथच्या आंब्याला पण बघा किती अशा कैऱ्या लागल्या. आता भरपूर कैऱ्या लागलेल्या यंदा, म्हणजे आंब्याचं काही विचारतच नाही, इतके आंबे खायला यंदा. होय ना ते आंब्याला किती. शंभू इकडे आहे तू. हे बघा ह्या आंब्याला किती कैऱ्या आहे पाय ना किती किती मस्त आहे. शंभू तू इकडे ना. चला माझ्यासोबत कोणाला यायचंय चहा दूध प्यायला. चला आता लगेच दीदी आणि मी जाणार आहे खाली आणि चहा करायला. बघा चाललेलं शंभू नाही जर का, शंभू नाही द्यायचं दूध चहा. चल पिल्लू चल दिदू दम्मानं चाल बरं की इथून. तर बघा आमच्या जुन्या घराचं स्टावर किती छोटं होतं आणि जिना पण. शंभू दरबेडला आपला. बघा खरंच आता म्हणजे जुनं घर सोडून जायची अजिबात इच्छा नाहीये. पण आता कसं नवीन घर झालं म्हणलं त्याच्यामुळं सगळ्यांची इच्छा आहे लवकरच आपण तिथं नवीन घरी राहायला जाऊ. बघा आज दिवसभरात 2-3 वेळी चहा झाला. तर त्यांना दुधाचा चहा करून द्यावा लागतो. तर आज मी मम्मीला आम्हाला सगळ्यांना कोरा चहा टाकणार आहे. शंभू नाही म्हणायचं का खरं शंभू. शंभू तू लय अडवणी करायला लागला बर का. तू चहा तू नाही प्यायचा का. बघा आता म्हणजे चहा घ्यायचं टाइम झालेला आहे. तर आता दिवस पण वाढवला आणि 5:30 वाजून गेले. म्हणलं चला आता चहा करू मस्त गरम. आणि त्या मामांचं चालू आहे इयरिंग ते करून घ्यायची. बघा ते म्हणजे जपून काम करावं लागत म्हणजे लोखंडाचं. ताईचं काय चाललं ताई.
आवरलं नाही का? बघा चाळीतलं ते पोलन ते पण काढले आणि त्याच्यानंतर बघा किती टाइम पण झाला आणि आता लागलेलो आहे स्वयंपाकाला. तर बघू आज आता काय स्वयंपाक करायचा. आताच घरात आले मी पण तिकडून बकऱ्यांच्या चाळीतून. बकरं ते बांधून आले. लागले स्वयंपाकाला. काय भाजी करायची सांगितली आता मी ना? वरण. वरण करायचं. टाकली डाळ शिजायला मग. हा हा आज मंगळवार ना. शिवला काय झालं कडे? भात टाकला का? मग काय वरण कसं बनवायचं? तिखट. हा ओढ आंबट. थोडीशी मेथीची भाजी बनवली. मम्मीला आवडते. मग आज मंगळवार आहे ना. मंगळवार आहे ना. ते करून दिलं. मम्मी कसं आता काय माहित कोण जातं. फार किती अंधार पडला. अंधार पडला जातो दिवस होता. अंधार पडला म्हणजे आता 7-7:30 वाजले असं. मग टाइम झाला. आज बघा आज पण कामाच्या धावपळीमध्ये इतका टाइम होऊन गेला की अंधार पडला आणि स्वयंपाकाला लागायला पण उशीरच झाला. बरं आज घरात घेऊ पटकन करून. आता लई टाइम झाला पण मग पोरं झोपल्याच्या नंतर पाहा ना त्याच किती गटान चालला. ए चिकू चिकू चिकू. ओ काय झालं दादा? शंभू तर आज नसते इकडून तिकडून पळू राहिला. पाणी पिला तू? आज नाही करू. कुरकुरे खाल्ले? हा हे पिल्लू पहिलं कसं खेळते चिकू. शंभू असं नाही करून. डाळ शिजत आली असं. चला आता मी वरणाचा मसाला ते काढून घेते. व पिल्लू आ बापरे. दादा दादा खेळते काय? दादा दादा खेळते. नको शंभू इतकं नाही आवडू त्याला. बघा कुकर मध्ये डाळ पण टाकलेली आहे आणि आता डाळ शिजूच तर बाकीचा जो मसाला ते आहे काढून घेते. मग आता आज हाताला डायरेक्ट फुडाली. 2 दिवसापासून पाण्याकडेच आहे ना. आज तुम्ही घरी काय काम केलं? शिव नको शंभू नको ना. बाकी नाही का आपली. हा थोडी राहिलीच ना अजून. राहिली पण मग मी नको शंभू शंभू नको दादा. मी गेले थोडा वेळ 1 तासभर लगेच मग मी त्यांनी फोन केला पिल्लू उठलं म्हणून. हा मग यावं लागलं घरी. हा ना. आता होऊन जाईन उद्या बिद्या. हा उद्या होऊन जाईल. काय शंभू दादा. अरे काय ना कशी घेऊ राहिली. आज तर आपले चहाचे भांडे ते सगळं राहिलं. पहा ना किती पसारा झाला. मग काय आता घेऊ आवरून. सगळे भांडी पाठी. हा ते आता स्वयंपाक करून मग स्वयंपाकाचे भांडे चहाचे भांडे कसं. हा ना. तर लोक भात पण शिजन आणि डाळ पण. हा खायला त्याला काय माहिती उकळी आली. आली मस्त उकळी आली. 1 ग्लास भर तांदूळ आहे ना घेऊन टाक. चला घेतो आता स्वयंपाक करून. टाइम पण लय झालेला आहे तर जाते ना. लेट झालं गाडीवर जावं लागणार. अंधार पडलाय ना. पोल काढले का? पोल काढले. बकऱ्यांना दुसरी जाळी बसवली. त्या किती टाइम गेला तिथं माझ्या टाइमपास. 1 तासभर गेला असेल. हा ना. ते बकरं ते धरायचे ते काढलं त्यांनी मग सगळं. हा 2 दिवस मुंबई ते चालेल ना 40. काल आणि आज 2 दिवस अजून 2-4 दिवस लागल. आता दोन्ही शेड ठोकायचे मला 8 दिवस तर कम्प्लीट लागल. पाडवा आला. शंभू डॉल पाय काय चालू शंभूचं. पाहिलं का मिळलं मी कोथंबीर ते कापी ते. पाहिली का आमची पोगी. पोगी पाहिली का पोगी. पटके कामाला आली असती पोगी. शंभू मिळी लागन हातायला. कापू नको दाद्या. तू गुडघाल ना. हा गुडघाल नाही. हा तो पाहिलं का होय मी तर मटण ते घेतले ते कापू राहिले. ते म्हणे आज आबा आणि पप्पालाही थकले त्याच्यामुळे ते पटकन आवरून लागू राहिला. हा हा ना त्याला सांगू राहील. शंभू नको ना. हा पाहिलं काय लागत पिनला तुम्हाला. तिथे वरतीच होती. फ्रीज वरतीच होती. भाजी वरण चपात्या. वरण चपाती खीर चपाती इथे. काय
चू आला पाय इकडे चू. ओय बाय मम्मी काय मम्मी हा